गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी सकाळीच हा व्हिडिओ काढते कारण आज मला भरपूर काम आहेत, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते दुसरी रेसिपी जी मी काल तुम्हाला सांगितली होती की मी उद्या अपलोड करते। आज काय बदल आहे भाज्यांमध्ये मी तुम्हाला ते सांगते। आज अरबी घेतलेली आहे, वटाणे आहेत, मखाना, गाजर, भोपळा आणि नाचणी आणि मुंगाची डाळ आणि इंद्रायणी तांदूळ, पण तांदूळ हे प्रमाण कमी आहे, मुंगाची डाळीचं तेवढंच आहे, फक्त नाचणी त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे म्हणून तांदूळ कमी केलेत मी। आणि हेच कालची फोडणीचं सामान आपलं, त्याच्यामध्ये फक्त तीळ हे ॲड केलेलं आहे वेगळं मी। आणि कालची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा मेसेजमध्ये। काल भरपूर जणांनी मला फोन करून तसं तर सांगितलं, पण दुसरे अजून कळवलं तर अजून चांगलं होईल आणि मला अजून इंटरेस्ट येईल तुम्हाला सांगायचा। तूप टाकले मी आता ह्याच्यात, आता त्याच्यात जिरे, सोप, थोडी तीळ, हिंग हे घातलं। जसं मी काल पहिले गाजरच टाकलं होतं तर मी आता गाजर टाकते। कालच्या याच्यामध्ये बघितल्या भाज्या तुम्ही सगळ्या वेगळ्या होत्या, आजच्या याच्यामध्ये भाज्या स्टीलचा टोप असल्यामुळे हा थोडा लवकर गरम होतो, तरी मी स्लोवरच ठेवते सगळं। आणि मग भोपळा, हे जे वटाणे आहेत हे मी थंडीमध्येच सोलून ठेवलेले होते आणि तेच वापरते अजून, त्याला फ्रीझरमध्येच मी ठेवत असते तिच्यासाठी बनवून, आणि ते टिकलेत छान। आता दुसरी थंडी येईल तरी ते आहेत अजून। तर हे चांगलं ह्याला तूप मिक्स झालं। अरबी टाकली आज नवीन मध्ये, 2-3 भाज्या या नवीनच टाकते, रोज भाज्या चेंज करते। आणि हे मिक्स होण्यासारखं झालं, मस्त तूप त्याला लागलेलं दिसलं ना तर मग मी त्यामध्ये आपले तांदूळ जे आहेत ते सोडणार आहे, तांदूळ आणि मुगाची डाळ, आणि मग ही नाचणी। नाचणीला मी अर्धा तास आधीच भिजून ठेवलं होतं असं। आता पाणी टाकूया आपण, आपल्याला लागते तसं। काल जसं मी सांगितलं की मी पाणी जास्तच घालते, कमी घालत नाही पाणी। आणि हे जे त्याच्यामध्ये उरलेल्या भाज्या असतात, हे मखाने मी नंतर टाकलेत आज, कारण त्यांना फ्राय केले ना ते कडक राहतात मिक्सरमध्ये, म्हणून त्यांना असं शिजवायलाच पाण्यामध्ये टाकलं ना की पटकन ते नरम होतात। टाकून झाले, पाणी बघू शकता भरपूर पाणी आहे। आता ह्याच्यामध्ये आपली लास्ट हळद टाकणार आहे, बघू शकता हळद मी काल पण कमीच टाकली आणि आत्ता पण मी नेहमी हळद कमीच घालते। आता ह्याला स्लो गॅसवरती 20 ते 25 मिनिटं आपण शिजवायला ठेवूया, नंतर तुम्हाला दाखवते काल जसं दाखवलं। थोडीशी कोथिंबीर पण मी ॲड करत असते नंतर झाल्यावरती, त्याने फ्लेवर खूप छान येतो, कारण तिला देण्याआधी मी थोडंसं टेस्ट करते की चांगलं लागतंय का, तिला चांगलं लागणार आहे का, म्हणून मी थोडं टेस्ट करत असते।
मिठाचं आपल्याला फक्त कळतं की कमी आहे, बाकी छान लागत असतं त्यांचं जेवणसुद्धा. तुम्ही बी ट्राय करा आता. आणि तुमच्या जवळच्या जे कोणी असेल बाळ, त्यांना तुम्ही देऊ शकता. 2 वर्षापर्यंत पण दिलं तरी चालेल आहे. बघूया आपण आता. 20 मिनटं झालेले आहेत, 20 ते 25 मिनटं. बघा छान शिजले, सगळ्यांचे रंग वेगळे झालेत छानपैकी. हळदीने सगळं मिक्स केलेलं आहे बघा. ही झाली आजची रेसिपी. उद्या मी तुम्हाला तिचा नाश्ता दाखवेन की मी तिला नाश्त्याला काय देते आणि कशी देते. त्यात पण माझे भरपूर प्रकार आहेत. तर उद्या मी जेवणाचा परवा देईल, उद्या मी नाश्त्याचं देईन तुम्हाला. आज मी विसरले, नाही तर मी आजच नाश्त्याचं देणार होते. तुमचे कमेंट्स आणि लाईक असेच पाठवत राहा, मला आवडतील. आणि थोडा तुमच्या जवळच्या लोकांना सांगा. थँक्यू.